मोठं असं पान आहे आणि ते पान बनवलं आहे आणि त्या पानाच्या खाली इथं आम्ही सर्व उभे आहोत. काळा घोडा महोत्सव. काळा घोडा महोत्सव म्हणजे वस्तुकला, व्हिज्युअल आर्ट्स आणि कलाकृती यांचे प्रदर्शन. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. मित्रांनो, आपण आलो आहोत काळा घोडा फेस्टिवल बघण्यासाठी. चर्चगेटवरून 2.2 किलोमीटरच्या अंतरावर, तसेच CST रेल्वे स्टेशनपासून 2 किलोमीटरच्या अंतरावर आपण आलो आहोत काळा घोडा फेस्टिवलमध्ये. तर गर्दी आहे, आज धक्काबुक्की होते आणि तेवढं ॲडजस्ट करावंच लागणार आहे. संपूर्ण प्लास्टिकच्या बाटल्याची कमान बनवली आहे. हा महोत्सव कलाप्रेमींसाठी मोठं व्यासपीठ आहे. हा फेस्टिवल काळा घोडा असोसिएशन ही संस्था आयोजित करते. ना नफा ना तोटा या तत्वावर. मूलाधार, स्वादिष्टान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, अज्ञात आणि सहस्त्रा अशी 7 चक्रे इथे दाखवली गेली आहेत. 5 तत्वांची एकमेकात विलीन होताना जी ऊर्जा निर्माण होते त्याची प्रतिकात्मक रूप म्हणून अश्व हे प्रतीक वापरलेले आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस बनवले आहेत. मशीनचे रील्स असतात, धाग्याचे रील, त्याच्यानी बटन्स आहेत आणि इथं झिप आहेत, झिपचा ड्रेस आहे. समोरची कलाकृती शंखनादाची आहे. शंखनाद केल्यावर शंखाच्या नादामुळे जे तरंग निर्माण होतात ते तरंग या कलाकृतीतून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. पाणी, पृथ्वी, वायू, अग्नी आणि अंतराळ अशा 5 घटकांचा हा पुतळा पाठपुरावा करतो. या घटकांना योगाद्वारे समजून घेतले तर उन्नती आणि बुद्धी प्राप्त होते. आम्ही सर्व एकत्र येऊ, मशाल प्रज्वलित करू, दडपशाही विरुद्ध लढू. बहुतेक हा संदेश या माचीसद्वारे दिला गेलेला असावा. कष्टकऱ्याला 4 पाय देखील कमी पडतात असे तर ही कलाकृती सांगत नसेल. समोर पिंजरा आहे, तो बघूया. सध्या मनुष्य आपले जीवन एका चाकोरीत जगतोय. मनुष्यापेक्षा पक्षी स्वतंत्र विहार करत आहेत आणि म्हणूनच पक्ष्यांच्या जागी आता मनुष्य पिंजऱ्यात आहे. माणूस पिंजऱ्यामध्ये आहे असं दाखवलेलं आहे. आधुनिकीकरणामुळे निसर्गाचा विनाश आपण करत चाललो आहोत. आधुनिक व्हा पण निसर्गही वाचवा हा संदेश या कलाकृतीतून सांगितला असावा. इथं पाला पाचोळ्यांनी झाकलेली कार आहे आणि वर बरेच धुरांडे वगैरे आहेत. हा सोनेरी पक्षी म्हणजे आपल्या भारत देशाचे विकास आणि आशेचे प्रतीक आहे. भाषणयुक्त कम्प्युटर, जेनेटिक्स आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत मनुष्याने मजल मारले आहे. एवढ्या अद्भुत सोयी उपलब्ध असून सुद्धा मनुष्य नकारात्मक गोष्टींनी घेरला गेला आहे. सध्याचा आधुनिक काळ हा फास्ट आहे आणि या फास्ट काळासाठी फास्ट फूडची बाजारात रेलचेल आहे. हे फास्ट फूड खाऊन मनुष्य आपले स्वास्थ्य बिघडत चाललाय. ते या समोरच्या कलाकृतीमधून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. या कलाकृतीत गाडीचे सायलेन्सर, टेबल फॅन, लोखंडी पाईप, डिश अँटेना अशा विविध प्रकारच्या लोखंडी वस्तू वापरून एक कपल तयार केले आहे. सध्याच्या काळाला सौर ऊर्जेची किती आवश्यकता आहे असा बोध या कलाकृतीकडे पाहून होतो. या थीमचे नाव ज्ञानाचे उड्डाण असे दिले असून या कलाकृतीत
कागदाच्या स्वरूपातले विमान दाखविले आहे आणि त्या विमानाखाली पुस्तकांचा ढीग दाखवलाय. या पुस्तकांच्या साहाय्याने अर्थ, ज्ञान आणि माहिती या क्षेत्रात प्रगती करून मनुष्य ज्ञानाचे उड्डाण घेऊ शकतो असे दाखविले आहे. दरवर्षी हिवाळ्यात फ्लेमिंगो मुंबईला भेट देतात. हे फ्लेमिंगो समुद्रातल्या प्लास्टिकच्या विळख्यात कसे अडकले गेले आहेत याची कलाकृती इथे दाखवलेली आहे. या कलाकृतीचे नाव उडता बगीचा असे दिले आहे. मनुष्य, पक्षी, जीवजंतू हे सर्वच आपले आयुष्य चांगल्या भविष्यासाठी सुखाच्या शोधात अनंत काळासाठी निघालाय असे या कलाकृतीतून समजते. मुंबईकरांनी टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यापासून हा ऑक्टोपस बनवलेला आहे. यात से टू नो प्लास्टिक हा संदेश दिला गेला आहे. हे लाकडी ठोकळे अनेक वेळा जागेचे हलवून अनेक प्रकारच्या आकृत्या या लाकडी ठोकळ्यांद्वारे तयार करून दाखविल्या जातात. कर्नाटक राज्याच्या चन्नापट्टा शहरातून ही कलाकृती आणली आहे. या तारेवर असलेल्या सर्व खेळण्या लाकडाच्या असून हाताने तयार केलेल्या आहेत. ही खेळणी जेव्हा आपण रोल करतो तेव्हा एक विशिष्ट प्रकारचा आवाज येतो. यावरून याला पृथ्वीचा आवाज असे नाव दिले आहे. मित्रांनो, इथं स्पीकर दाखवलेत आणि इथे हे कान दाखवलेत. बहुतेक आवाजाच्या प्रदूषणासाठी हे बनवलेलं असावं. आवाजाचं प्रदूषण किती होतं हे ह्यावरनं दिसतं मित्रांनो. सगळे बसलेत मित्रांनो, एकदम एन्जॉय करत आनंद घेत आहेत. कालबाह्य झालेली कलाकृती म्हणजे हा बायोस्कोप आहे. इतिहास जमा झालेल्या या बायोस्कोप मधून आपल्याला जुनी मुंबई बघायला मिळते. समोरची कलाकृती मानवाकडून होत असलेल्या पर्यावरणाचा विनाश कपड्यांच्या चिंध्याच्या स्वरूपात दाखविला गेला आहे. बांबूंच्या काट्याने बनवलेली एक कलाकृती आहे मित्रांनो. समोर म्हशीच्या अंगावर बसलेला हा मुलगा निसर्गाशी किती एकरूप आहे असं दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. ही बंदमूठ तरुणांची शक्ती दर्शवते. मनगटाभोवती ब्रेसलेट त्यांची मैत्री आणि एकता दर्शविते. शाहीने चिन्हांकित बोट लोकशाही प्रक्रियेत त्यांचा सहभागाचे प्रतीक आहे. समोर प्लास्टिकच्या बाटल्यांनी बनवलेला मासा अगदी बोलकी कलाकृती आहे. समुद्रात लाखो टन प्लास्टिकचा कचरा मानवाने टाकलेला आहे आणि या प्लास्टिकचा दुष्परिणाम समुद्रातील जीवांवर कसा होतो हे सांगण्याचा प्रयत्न या कलाकृतीतून केलेला आहे. सर्व प्लास्टिकच्या बाटल्या आहेत आणि त्याच्याने हा मासा बनवलेला आहे. मित्रांनो, इथे विविध प्रकारच्या कलाकृती आपल्याला पाहायला मिळतात. मोठं असं पान आहे आणि ते पान बनवलं आहे आणि त्या पानाच्या खाली इथं आम्ही सर्व उभे आहोत. नहीं हिलता है मैम, अंदर है आ जाइए मैम, यू कैन कम इन. राजस्थान, पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्र, छत्तीसगड, मणिपूर, ओरिसा, गुजरात अशा अनेक राज्यांची हाताने बनवलेल्या वस्तूंची म्हणजेच हँडलूम हँडक्राफ्टची दुकाने या फेस्टिवलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टी शर्ट घ्यायला खूप गर्दी आहे मित्रांनो. शेवटचा दिवस आहे, रविवार आहे, त्यामुळे आपल्याला शूट घेता येत नाहीये. वाव मित्रांनो, अनेक प्रकारची घड्याळ आहेत. वाव, जबरदस्त. सर एक शूट लेता. थैंक यू सर. क्या बात है, क्या कलेक्शन है आपके पास. वाव 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 वाव, क्या कलेक्शन है यार. मित्रांनो, घड्याळाचं कलेक्शन बघा, एकदम पाहण्यासारखं. शेवटचा दिवस आहे, शेवटचा दिवस, शेवटची वेळ.
या ठिकाणी प्रसिद्ध हिरोंचे फोटोज धाग्यांच्या साहाय्याने बनवलेले आहेत आणि ही मुले आपल्याला आवडणाऱ्या हिरोंचे फोटोज बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या महोत्सवातील सर्वच वास्तुकलेतून आपल्याला काहीतरी बोध, काहीतरी संदेश मिळत असतो. झाडाला सगळीकडे छत्र्या लावलेल्या आहेत. मस्त सजवलं आहे झाड. आज शेवटचा दिवस आहे मित्रांनो काळा घोडा फेस्टिवलचा आणि जिथे जिथे उत्साह आहे, फार लांबून लोक येत आहेत. हाताने बनवलेल्या वस्तूचा सगळेजण आनंद घेत आहेत. अशा रीतीने मित्रांनो आजचा हा व्लॉग आपण इथेच संपूया. मित्रांनो हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. थँक्यू सो मच.